भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती शहरात गुरुकुल शिक्षण संस्था आणि तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने आयोजित हाफ मॅरेथॉनमध्ये 1700च्या वर स्पर्धक धावले। चिमुकल्यांचा, महिला व वृद्धांचा देखील या स्पर्धेत उत्स्फूर्त असा सहभाग होता। शहरातील नेहरू मैदान येथून 21 किलोमीटर अंतराच्या पहिल्या स्पर्धेचे उद्घाटन नेहरू मैदान येथे झाले। यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, किरण महल्ले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या संख्येने उपस्थित होते। शहरातील नेहरू मैदान, राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट परिसर, नवाते चौक, राजापेठ, रुक्मिणीनगर गर्ल्स हायस्कूल, पंचवटी चौक, इरविन चौक अशा विविध भागातून या स्पर्धेतील स्पर्धक धावले। स्पर्धकांना प्रत्येक चौकात संत्री वितरित करण्यात आली। पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती। अमरावती शहरासह नागपूर, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेशातून देखील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। या स्पर्धेदरम्यान नेहरू मैदान येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती। या शहरातील सर्वच मुख्य चौकात डॉक्टरांनी सहभागी स्पर्धकांना कुठली इजा झाली तर त्यांना त्वरित उपचार मिळावे अशी व्यवस्था करण्यात आली होती। ही स्पर्धा 21 किलोमीटर, 15 किलोमीटर, 8 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशी विविध गटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती। 21 किलोमीटरची स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्याला 51,000 रुपये पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 21,000 आणि तृतीय पारितोषिक 11,000 रुपये देण्यात आले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय आम्ही आयोजित केली होती। प्रचंड प्रतिसाद मिळाला। सगळ्या जात, धर्म, पंथ, वय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अतिशय छोटा बालक, सहकुटुंब, आई वडील, आजी आजोबा असे सगळे लोक या मॅरेथॉनमध्ये धावले आहेत। मला अतिशय आनंद होतो आहे की माननीय स्वर्गीय अटलजींचे विचार घेऊन आम्ही काम करतो आहे आणि आम्ही जनतेला एक मेसेज देऊ इच्छितो की कुठल्याही पराभवाने खचून न जाता आपण सतत कार्यरत राहावं। अटलजी तसेच कार्यरत होते, एकदा प्रधानमंत्री झाले आणि तो आदर्श घेऊन काम करावं। दररोज सकाळी व्यायाम करावा, धावावं, जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहील आणि तंदुरुस्त शरीरामध्येच एक चांगलं मन वास करत असते आणि म्हणून तो मेसेज आम्ही या अमरावतीकर जनतेला दिलेला आहे। सगळे अमरावतीकर जनता चौकात उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत करत होते। मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ 4,000च्या वर लोकांनी यावेळी याच्यामध्ये सहभागी घेतलेली आहे। पुढच्या वर्षी हा पल्ला 10,000च्या वर जाईल अशी माझी खात्री आहे।